अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम. शहर हमारी तो फिकर हमारी. बोर्ड बद्दल बोलणार आहे कारण माझे खूप काही विविध धर्माचे जे मित्र आहेत माझे ते मला विचारत असतात की वक्फ बोर्ड हा विषय काय आहे. तर वक्फ बोर्ड हा विषय असा आहे की आमच्या पूर्वजांनी, आमच्या अगोदर आलेल्या लोकांनी आपल्या मेहनतीतून समाजासाठी जी जागा, काही दान जे केलेलं असतं ते एका समाजासाठी जे दिलेलं असतं ती जी दानपेटी आहे त्या दानपेटीला वक्फ बोर्ड असं संबोधलं जातं. एक थोडक्यात मला सांगायचं म्हटलं तर हे दिलेलं दान आहे. म्हणजे समाजासाठी आपण जेव्हा आपण काम करत असतो तर देशासाठी, समाजासाठी काहीतरी आपलं देणं असतं, ते आपल्याला दिलं पाहिजे. तर ते जे पूर्वज वगैरे सर्वांनी जे आपल्या मेहनतीचं जे त्यांनी जे दान केलेलं असतं ते वक्फ बोर्डमध्ये दान केलं जातं. आणि त्या वक्फ बोर्डच्या दानपेटीवरती आमच्या आजच्या सरकारची नजर आहे. म्हणजे दानपेटीपर्यंत हे दानपेटी घेऊन जायला हे तयार झाले, अशा प्रकारे म्हणण्यात काय अयोग्य ठरणार नाही. तर त्याबद्दल वक्फ बोर्डचे जे मुस्लिम लोक आहेत ते मुस्लिम लोक त्या दानपेटीतून काय करतात तर समाजासाठी शाळा आहे, समाजाच्या भवितव्यासाठी, समाजासाठी काही काम आहे ते करण्यासाठी त्या दानपेटीचा किंवा त्या जागेचा वापर केला जातो. शाळा, कॉलेज आणि मद्रसे वगैरे भरपूर अशा गोष्टी त्या माध्यमातून केल्या जातात. आता त्याचं संरक्षण करण्यासाठी काय कायदा काढला असता तर कळतं त्याचं संरक्षण व्हावं आणि मुस्लिम समाजाने त्याच गोष्टीला संरक्षण पद्धतीने वापरावं. लोकशाही न्यूजची एक रील्स पाहिली, त्यामध्ये असं दाखवलंय की 2.5 लाख रुपयाच्या मद्रसांसाठी देण्यात यायचं ते आता 10 लाख केलेलं आहे. तर महागाई वाढल्यामुळे 2.5 लाख आणि 10 लाख एकच झालेले आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट तरी आवर्जून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. धर्मात्मा मूवीमध्ये एक सीन आहे, त्याच्यामध्ये त्या सीन मध्ये असं म्हणलंय की रात के अंधेरे में चोरी करे और सुबह में बांटे उसे धर्मात्मा कहेंगे या चोर. तर हा प्रश्न इथं निर्माण होण्यासारखा आहे. थोडंसं याबद्दल मी लोकांना सांगेन, जागरूक राहा, सतर्क राहा. यासाठी आज 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे चालणारे माननीय श्री शरदचंद्र पवार आणि यांच्या खरे विचारांचे वारसदार माननीय श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांची आज विचारांची तोप वक्फ बोर्डच्या माध्यमातून नूरबाग शिमला पार्क येथे झळकणार आहे. तरी आपण सर्वांनी मुंब्रा येथे, शिमला पार्क येथे त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन घेण्यासाठी यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज.